नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो व वाचतो हा अध्ययन स्तर विकसित होण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकवतो त्यामध्ये अधिक रंजक होण्यासाठी आपण गोष्टीरूप पद्धतीने जर विद्यार्थ्यांना शिकवलं तर अधिक परिणामकारक होईल, त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील। याच्यासाठी आपण आज गोष्टीरूप पद्धतीने संख्याज्ञान कसे घेता येईल ते पाहूया। एक होता शेतकरी, त्याच्याकडे एक आंब्याचे झाड होते। त्यावर यावर्षी खूप आंबे लागले होते, पण शेतकरी हुशार होता। आंबे चोरीला जाऊ नयेत म्हणून त्याने आंब्याला स्टिकर लावले। स्टिकर पण कसे लावले? 1 पासून पुढे 1 2 3 4 5 अगदी 1 पासून सुरू केलं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या क्रमाने संपूर्ण आंब्याला त्याने एक एक स्टिकर लावला। का बरं लावला असेल? तर ते आंबे चोरीला जाऊ नयेत, शिवाय आपल्या ते किती आहेत हे लक्षात यावे म्हणून। 1-2 महिने गेल्यानंतर काय झालं की आंबे तयार झाले। आता आंबे तयार झाल्यावर त्याने ते आंबे काढायचे ठरवले आणि त्याने काढायला सुरुवात केली। पण मित्रांनो, काढताना त्याने काय केलं? त्याच क्रमाने काढले, म्हणजे जसे त्याने 1 2 3 4 5 या क्रमाने लावले होते स्टिकर, त्याच क्रमाने त्याने आंबे काढायला सुरुवात केली। आता त्याने काय केलं पुढे की 1 ते 10 आंबे काढले आणि ते एका पेटीत ठेवले। त्याने 11 ते 20 आंबे काढले आणि दुसऱ्या पेटीत ठेवले। पुन्हा 21 ते 30 काढले आणि तिसऱ्या पेटीत ठेवले। 31 ते 40 काढले ते चौथ्या पेटीत ठेवले। 41 ते 50 काढले ते 5व्या पेटीत ठेवले। तोपर्यंत काय झालं? संध्याकाळ झाली म्हणून त्याने आपलं आजच्या दिवसाचं काम थांबवलं। आता बघा, एका दिवसात त्याने किती आंबे काढले? तर 50 आंबे काढले। किती पेटीत ठेवले? तर ते 5 पेटीत ठेवले। प्रत्येक पेटीत किती ठेवले? तर प्रत्येक पेटीत 10 ठेवले। म्हणजे दशकाच्या एक पेटी आपली या ठिकाणी आंब्याची तयार झाली। अशी एका पेटीत 10 आंबे, दुसऱ्या पेटीत 10 आंबे, तिसऱ्या पेटीत 10 आंबे, चौथ्या पेटीत 10 आंबे आणि 5व्या पेटीत 10 आंबे, असे एकूण 50 आंबे त्याने एका दिवसाला काढले आणि 50 आंब्याच्या त्याने 5 पेट्या तयार केल्या। दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा आंबे काढायला सुरुवात केली। आता काल किती काढले होते? तर काल 50 आंबे काढले होते। त्याने आज पुन्हा काढायला सुरुवात केली। आंब्यावरून एक आंबा काढला, तो ठेवला, म्हणजे किती झाले? कालचे 50 आणि काढलेला एक 51। 2 आंबे काढले, कालचे 50, अजून 2 काढले, 52 झाले। पुन्हा एक काढला, म्हणजे एकूण आज 3 आंबे काढले, 53 झाले। चौथा आंबा काढला, एकूण 4 आंबे काढले, 54 झाले। 5वा आंबा काढला, एकूण आज 5 काढले आणि कालचे 50, असे मिळून 55 झाले। पुन्हा एक आंबा काढला, म्हणजे आज त्याने 6 आंबे काढले आणि कालचे 50 आणि 50 आणि 6 56 झाले। पुन्हा आंबा एक काढला, 7 आंबे काढले आणि कालचे 50 आणि हे 7 मिळून 57 झाले। पुन्हा एक आंबा काढला, म्हणजे एकूण आज 8 आंबे काढले आणि कालचे 50, असे मिळून 58 झाले। अजून एक आंबा काढला, म्हणजे आज 9 आंबे काढले आणि कालचे 50 मिळून 50 आणि 9 59 झाले। आणखी एक आंबा काढला आणि आज त्याने 10 आंबे काढले आणि कालचे 50, असे मिळून एकूण 60 आंबे पूर्ण झाले। आता 60 आंबे पूर्ण झाल्यावर त्याने आज काढलेले 51 ते 60 हे 10 आंबे एका पेटीत ठेवले आणि एक पेटी त्याची आंब्याची आज पूर्ण झाली। मी माझ्या परिसरातील विद्यार्थ्यांच्या आवडीचे फळ घेऊन एक छानशी छोटीशी गोष्ट तयार केली। आपणही फळ, फूल किंवा विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन अशा प्रकारची छोटीशी एखादी गोष्ट तयार करू शकता। शिवाय विद्यार्थ्यांना जर आपण गोष्ट तयार करायला सांगितली तर विद्यार्थी छानपैकी त्यांना आवडीचं फळ घेऊ शकतात, फूल घेऊ शकतात किंवा मासे, त्यांच्या आवडीच्या विषयानुसार ते छोटी छोटी गोष्ट निश्चित तयार करतील आणि संख्या आणि अंक वाचण्यासाठी त्यांना खूपच मदत होईल। गोष्टीतून गणित घेताना चित्रकार्डाचा वापर करा, ॲनिमेशन पॉवर पॉईंट वापरा, आवाजात चढ उतार करत गोष्ट सांगा, ती अधिक नक्कीच परिणामकारक होईल। धन्यवाद।